दोन्ही टीमचे 12 मॅन पाठवा. उलवे संघाचा संघनायक आपण 12वा प्रतिनिधी पाठवा. त्यानंतर करंजाडे 4 षटकांची मॅच आहे. तो बोलला की माझे डॉक्युमेंट आहेत. हा तो बोलला उलवेचे डॉक्युमेंट आहेत माझे, प्रॅक्टिस करतो. 4 षटकांची मॅच आहे, लक्ष असू द्या. एक ओव्हर पॉवर प्ले. अजून वेळ आहे ना. चला फलंदाज पाठवा. बॅट्समन नेम स्ट्राईकला कोण आहे? सिद्धार्थ आणि कपिलची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 4 षटकांची मॅच आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. कपिल देशमुख गरम होतं ना बाबा, खाली हाईट जास्त आहे ना. दुसरा माईक तिथे घ्यायचं खाली. चालू आहे का बघा पहिले. चालू आहे खाली बरं आहे. तरी आवाज येतो. हॅलो. चला आपण क्षेत्ररक्षण सजवला. सलामीची जोडी सिद्धार्थ आणि कपिलची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 4 षटकांची मॅच. बॉलर्स नेम डॉक्टर उत्तम कुमार शिंदे सर या ठिकाणी येतात. यावं सर, व्यासपीठावरती आपलं सरशी स्वागत आहे. आपण कॉल करत असलेला नंबर स्विच. थोड्या वेळाने कॉल कर. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सिद्धार्थ हा मात्र स्ट्राईकवरती आपण पाहतो. डॉक्टर सिद्धार्थ. कपिल आहेत स्ट्राईकवरती. बॉलर प्रतीक. डॉक्टर प्रदीप फलंदाजी मार्कवरती येतील. पहिलं षटक
पहिलाच बॉल डॉक्टर प्रदीप समोर फलंदाज कपिलला पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. फुल टॉस चेंडू टॅप क्रिकेट पाहिला. सिलोमिलॉन मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत आहेत. फुटबॉल खेळतायत मैदानावरती. खेळाचं आहे क्रिकेट तोपर्यंत. दोन धावा दाफलकावरती पाहिल्यात. षटकातील दुसरा चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षक येतील आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे. एकच धाव मिळेल आणि एकूण धावसंख्या दाफलकावरती पाहिल्यात तर 3. 4 षटकांची मॅच. खूप सुंदर जेवण आपण पाहिलात. सर्वांना विनंती असेल की जेवणाचा आपण आनंद घ्या, आस्वाद घ्या. 3 धावा दाफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. निश्चित आईस्क्रीमचा देखील आस्वाद घ्या. जेवणानंतर आईस्क्रीम. जेवणाचा आणि आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावं. काय असेल डिसिजन घ्या पटकन. तीन धावा धावफलकरती होत आहेत. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती. तीन धावा होत आहेत धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा चेंडू विकेटच्या पाठी चांगला मात्र कमबॅक दिला जातोय. गोलंदाजी प्रदीप. 4 षटकांची मॅच. 3 धावा धावफलकावरती पाहिल्यात. षटक क्रमांक पहिला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रदीप यांची. फुल टॉस गॅप शॉट. ओ या ठिकाणी मात्र एक झेल ड्रॉप होतोय. सोपं झेल होता. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. 4 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त होते. एकूण धावा धावफलकावरती पाहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा. चांगली गोलंदाजी. ओहो यावेळेस मात्र बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. पॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. तोपर्यंत
निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस देखील चेंडू मात्र शॉर्ट थर्मॅन मध्ये जातोय. एकच धाव. षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावरती. सचिन गोरे. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहणार सचिन. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे विखुरलेला आपण पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन, शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट मिड अप, शॉर्ट फाईन लेग. चार षटकामध्ये एकच पॉवर प्ले. सचिन गोलंदाजीच्या माखवरती चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली आपण. प्रदीपची खूप चांगली गोलंदाजी. सचिनचा पहिला चेंडू. ओहो, हा देखील चांगला चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी पाहिली. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येत नाही तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. 5 धावा धावफलकावरती पाहिल्यात. पहिल्या षटकातील 5च धावा आल्या होत्या. त्यानंतर सचिन चांगली गोलंदाजी करतोय. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा फटका पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होते. अद्याप 4 चेंडू बाकी असतील षटकातील. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. 7 धावा धावफलकावरती. स्टेप आउट डान्सिंग डाऊनचा स्ट्रोक पाहिला. क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद होतील. कपिलला मात्र परतावं लागेल. 8 धावा पाहिल्यात धावफलकावरती. नवीन फलंदाज सचिनची चांगली गोलंदाजी. 8 धावा धावफलकावरती पाहिल्यात. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस होता. टॉस केला जातोय. मात्र या ठिकाणी चेंडू मात्र थांबणार नाही आहे. गोलीच्या वेगानं फरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बारा धावा धावफलकावरती. सचिन वरती मात्र प्रहार बल्लेबाजी दाखवत आहेत. यावेळेस हा चेंडू चांगला लाईन आहे. खूप चांगली लाईन आहे. आता 4 चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत. षटकातील पुढील चेंडू. हा देखील स्ट्रोक चांगला आहे. कार्पेटच्या सहाऱ्यानं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. 13 धावा धावफलकावरती आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय.
2 षटकांचा खेळ समाप्त होते. एकूण धावसंख्या धावफलकावरती आल्या 13. बॉलर नेम रोहन, डॉक्टर रोहन. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती. स्लोवर, वा जबरदस्त. हे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. 6 चेंडूमध्ये 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचं कार्य या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसून येतोय. रोहन गोलंदाजी मार्कवरती. षटकातील दुसरा चेंडू. सलामीवीर, ओहो ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला हा चेंडू. मात्र एकच धाव. 14 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असेल. चांगली गोलंदाजी रोहन देखील करतोय. 14 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला चेंडू आहे हा देखील. खूप चांगली फोफिम डिलिव्हरी पाहिली. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली या संघाच्या माध्यमातून पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. षटकार चौकार मारावे लागतील एक चांगला स्कोर जर तुम्हाला बनवायचा असेल तर. हा फटका चांगला आहे. लॉंग लेगमधून जातील. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेलगत अडवणूक केली जाते. तोपर्यंत 2च धावा. 16 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहेच. यावेळेस मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. भीषण अपघात. फलंदाज बाद. परताव लागेल फलंदाजांना. शेवटचा चेंडू आहे षटकातील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. खराब फलंदाजी. एक चौकाराचा अपवाद वगळता बाकी धावसंख्या मात्र खराब फलंदाजी राहिली. शेवटचा चेंडू आहे रोहन यांच्या षटकातील. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेर पंच या ठिकाणी दर्शवतात खराब चेंडूची खून. 17 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू आहे. अंतिम चेंडू. चांगला स्ट्रोक आहे मात्र चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 21 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 21 लॉस ऑफ 2 विकेट. या डॉक्टर अमर राजे आईस्क्रीम घेऊन. हिमक्रीम. चांगला फटका आहे. डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न. लॉंग बॉलमधून क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाव. बॉलरचं नाव काय? प्रशांत. धन्यवाद अमर. चांगला फटका आणि मात्र फलंदाज बाद होतील.
शेवटचा षटक आहे. प्रशांत चांगली गोलंदाजी करतायत. 22 धावा दाखल करते. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. समोर खेळतायत. झेल होतील का? ओहो, झेल भूदान होते. चांगला प्रयत्न आहे. प्रयत्न खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं. 2 धावा मिळतील. 24 धावा दाखल करते. स्ट्राईक वर समोर खेळतायत. 26 धावा होत आहेत. धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी दाखवले गोलंदाजानं. यावेळेस डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र खराब थ्रो, ऑन द स्टंप थ्रो व्हायला होती. 2 धावा मिळतील. 28 रन्स आणि 22चा इशारा तो पंचांचा. फुल टॉस, फलंदाज बाद. चला, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होत आहे. 28 झाल्यात. 29 धावांची गरज आहे. अठ्ठावीस धावा झाल्यात. 29 धावांची गरज आहे. चला, क्षेत्ररक्षण सजवा आपण. आमची प्रतीक्षा नवरीचे या गोहाल लावाला. 29 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. भाई, Batsman name? उल्वे युनायटेड आणि करंजाडे लायन्स.
यांच्यामध्ये आता सामना क्वार्टर फायनलचा खेळला जात आहे. 28 ही धावसंख्या करंजाडे लायन्स या संघाने उभारलेली आहे आणि 29 या धावसंख्येचं लक्ष उल्वे युनायटेड या संघापुढे ठेवलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की किती षटकामध्ये उल्वे युनायटेड हे धावसंख्या पूर्ण करते किंवा किती रोहन आणि सचिन गोरे. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम दिनेश. मिस्टर दिनेश, डॉक्टर दिनेश. पाहूया पहिला बॉल. आणि हा टोलवलेला बघूया कॅच होतोय का नाही. 1 रन. सुंदर अशी फिल्डिंग आणि 1 या धावसंख्येवर उल्वे युनायटेड या संघाची सुरुवात झालेली आहे. स्ट्रायकरला आता डॉक्टर सचिन. परत एकदा फुल टॉस मारण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. आउटफील्ड फास्ट आहे. बघूया किती धावावर रोखू शकतात आणि चप्पळ असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजामध्ये सचिन आणि रोहन. याच प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 या आकड्यावरती. तिसरा चेंडू. अंपायरचा वाईडचा इशारा. धावसंख्या पोहोचली 4 वरती. रन्स कमी आहेत त्यामुळं अतिरिक्त धावा देऊन त्यांना थांबवायला हव्यात. पुढचा चेंडू. परत एकदा फुल टॉस आणि हा सीमारेषे बहार षटकार. सचिन गोरे यांच्या बॅटमधून उत्कृष्ट असा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे 10 या अंकावरती. कळंबोली वॉरियर्स आणि खारघर फोनिक्स. टॉस खारघर फिनिक्स आणि कळंबोली वॉरियर्स यांच्या दरम्यानमध्ये. या दरम्यान डॉट बॉलची सांगता. परत एकदा डोलावलेला आहे. उत्कृष्ट अशी फटकेबाजी आणि हा चौकार. 14 रन. या सर सर क्वार्टर फायनलचा मॅच आहे आणि आत्ताच तुम्ही हा टॉस जिंकलेला आहे तर टॉस घेऊन तुम्ही काय घेतलेलं आहे सर? क्वार्टर फायनलचीच मॅच आहे आणि टफ मॅच आहे. आमचे तसे पण जुने वैरी आहेत कळंबोली त्याच्यामुळे ते कॉम्पिटिशन तर राहणारच आहे. टॉस जिंकल्यावर आम्ही फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतला आहे. विल लाईक टू चेस. कितीपर्यंत तुम्ही थोपवणार कळंबोली वॉरियर्स या संघाला? अराउंड 40-45 पर्यंत इज अ गुड टार्गेट टू चेस. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये 40 to 45 रन्स. चांगलं आहे सर. बघूया. ऑल द बेस्ट फॉर युअर क्वार्टर फायनल मॅच. थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14 ही धावसंख्या उल्वे युनायटेड या संघाची झालेली आहे.
28 धावेचं माफक असं लक्ष आणि पहिल्या धावेमध्ये 14 रन, 1 षटकार 1 चौकार, 2 रन 1 रन वाईड. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सचिन गोरे सर आणि रोहन सर यांच्या बॅटमधून आपल्याला इथे पाहायला भेटलेली आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत सिद्धार्थ कौशिक. आता या षटकामध्ये सिद्धार्थ काय जलवा दाखवत आहेत ते आपल्याला पाहायचंय. आणि हा फुलटॉस, अंपायरचा इशारा नो बॉल. नो +6 म्हणजे 7 रन या चेंडूद्वारे ओल्वे युनायटेड या संघाला मिळालेले आहेत. आणि या 7 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे 21 या धावसंख्येवरती. आता फक्त जिंकण्यासाठी 8 नवीन बॉल द्यायचा आहे. सॉरी ह्याचा चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला इथे पाहायला भेटते. एक बॅट्समनचं एक फार कौतुक असतं की मी ज्या बॉलला सिक्सर मारलाय तोच बॉल परत भेटला तर अजून चांगलं, हे एक मनात ठरलेलं असतं प्रत्येक बॅट्समनचं. त्यामुळे रोहन त्या बॉलचा वेट करत होते आणि चेहऱ्यावरती त्यांचा आनंद दिसून येतोय बॉल सापडल्यानंतर. परत एकदा अंपायरचा काय इशारा, नो बॉल. आणि हा चौकार, हळूच चौकार. नोबेल लॅबचे समाधान यांचा सत्कार. नोबेल लॅब ना, समाधान मिस्टर समाधान तुम्हीच करतायत ना सर. डॉक्टर जगे. नोबेल लॅब यांचे ओनर मिस्टर समाधान यांचा सत्कार डॉक्टर जगे सर करतायत. सर तुम्ही आलात इथे येऊन मॅच पाहतायत याबद्दल मनपूर्वक आभार सर. आणि जे आपण सहकार्य केलं ज्यामुळे ही मॅच असोसिएशनने आयोजित केली त्याबद्दलही आपलं मनपूर्वक आभार. असंच सहकार्य आम्हाला परत करत राहा हीच प्रार्थना. धन्यवाद. परत एकदा मॅचकडे वळूया. श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर उत्तम शिंदे सरांचं आगमन स्टेजकडे झालेलं आहे. त्यांनी स्टेजवरती यावं अशी नम्र विनंती सरांना. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. बॉलर नेम डॉक्टर उत्तम कुमार शिंदे यांचा सत्कार डॉक्टर जगे सर करतायत. साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खारघर यांचे सर्वेसर्वा